अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, आमचे आमदार दिव्या राणे, त्याचबरोबर शेटी बाकीचे सोनाली, पूनम सावंत आणि विद्या आरती बांदोडकर. नारी शक्ती वंदन अधिनियम 2026चे बिल, ते बिल काल पार्लमेंटान ज्या तरेन 16 आणि 17 तारखेक प्रेजेंट केले आणि त्यानंतर जी चर्चा झाली त्या चर्चेच्या नंतर ते मतदानाक घातले आणि ते मतदानाक घालतकीर सगळ्या भारतातल्या सगळ्या लोकांनी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे लोकांनी पळयले की ज्या तरेन ह्या काँग्रेसीन, समाजवादी पार्टी, बाकीचे सगळे जे दल असतात ते तातून भितर ते सगळ्यांनी ह्या बिलाचेर ज्या तरेन आक्रोश केलो आणि हे बिल पारीत जावपाक जायना ह्या खातीर जो प्रयत्न केलो आणि ते बिल जे आसा ते बिल संसदेन ते पास जावना आणि ह्या खातीर काँग्रेसीन आणि बाकीच्या ते दलांनी सगळ्यांनी बायलांचो म्हणजे महिलांचो, नारी शक्तीचो एक व्हड प्रमाणात विश्वासघात केल्लो आसा आणि त्याच बरोबर ही गोष्ट आसा ती एकदम निंदनीय आसा. हे फक्त बिल नाशिल्लें जाल्यार हे बिल न्हय तर नारी शक्तीक फुडें वचपा खातीर एक केल्ले एक व्हडलो रिफॉर्म आशिल्लो. हे क्रांतिकारीक पावल आशिल्लें. भारताच्या इतिहासान, राजकीय इतिहासान हो दीस खरें म्हटल्यार सुवर्ण अक्षरांनी बरोवपाक उरतलो आशिल्लो. हिस्टोरीक डे आशिल्लो. पण तो हिस्टोरीक डे जो आसा तो हिस्टोरीक डे हो ह्या नारी शक्तीक मुखार व्हरपाक लागून काँग्रेसी कडेन आणि बाकीच्या त्या दला कडेन जमलें ना आणि ते बिल जे आसा ते बिल ते पार्लिमेंटान पारीत जायनासतना ते परत एकदां फाटीं व्हरपाचे पडले. हाचे पयलीं खूब फाटीं प्रयत्न जाल्ले. हे बिल जेन्ना हाडपाक जाय आशिल्ले त्या वेळाचेर देवगौडा सरकार आसतले, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीचे सरकार आसतले. पण त्या वेळाचेर सुद्दां ह्याच मेंटलिटीन, ह्याच काँग्रेसच्या मेंटलिटीन हे बिल कशें पास करप ना त्या खातीर तांच्यांनी जो कितें सर्कस केल्या ती सगळ्या लोकांक खबर आसा आणि ते सुद्दां रिकॉर्डाचेर दर्ज आसा. 2023 हे बिल जेन्ना पास जालें त्या वेळाचेर मल्लिकार्जुन खरगे हांच्यांनीच सगळी कडेन प्रेस कॉन्फरन्स घेवन आणि काँग्रेसीन प्रेस घेवन बोवाळ मारिल्लो सगळ्यांक याद आसा की हे बिल आसा ते राजनितीक जुमला, पॉलिटिकल जुमला म्हणून ताका नांव दिल्लें. आणि सगळे कडेन प्रेस घेवन बोवाळ मारताले की जे डिलिमिटेशन्स केला आणि ते सेन्सस जे जावपाचें आसा तें मुखार जातलें आणि ताजो फटको म्हणजे काँग्रेसीक खरें म्हळ्यार दिसतालो आणि म्हणून तांच्यांनी हो बोवाळ मारपाचो प्रयत्न केल्लो. आणि ताजोच भाग म्हणून त्या वेळाचेर तांच्यांनी हे बिल जल्दी लागू करो नारा करताले. आणि त्या वेळाचेर 2023 जर तांच्यांनी ते बिल पास करपाक लागून जर सपोर्ट जर केल्लो म्हणटात न्ही जाल्यार तो खरो म्हळ्यार तो राजकीय जुमला आशिल्लो. कारण रोखडीच 2024 लोकसभेचें इलेक्शन आशिल्लें आणि त्या लोकसभेच्या इलेक्शनाक ताका फायदो मेळपाक जाय म्हणून आमी काँग्रेस ताका पास करतात म्हणून केल्लें तांचें काँग्रेसीन केल्लें नाटक आशिल्लें. आणि त्या नाटकाचो आयज खरो म्हणल्यार तो अर्थ कितें आसा तो सगळे जनतेक कळ्ळो, सगळ्या लोकांक कळ्ळो आणि तो खरो म्हळ्यार आमी तर ताचो निशेध करपाक जाय आणि ती निंदनीय गजाल आसा. महिला शक्तीक ह्या सरकारान शून्य म्हणजे ज्यो स्किमी कांयच नाशिल्ल्यो त्या स्किमीच्या आणि येवजणेच्या माध्यमांतल्यान वयर काडपाचो जो प्रयत्न केला. खुबश्यो स्किमी आसा हाजे नंतर तुमकां हे सगळे कळटल्योच आनी तुमकां खबरूय बी आसा त्या माध्यमांतल्यान फुडें. पण ऑफिसांतले घरांतल्यान ऑफिस आणि पंचायतींतल्या क्षेत्रांतल्यान पार्लिमेंटान वचपा परतलो हेजो व्हडलो प्रवास करपा खातीर ज्या तरेन ते प्रोत्साहीत केल्लें तें बिल पास जावप ना हे म्हटल्यार नारी शक्तीचो अपमान आसा. ही नारी शक्ती ह्या काँग्रेसीक आणि त्याच बरोबर तांचे सगळे जे उलटा पुलटा गट आसा तांकां केन्नाच माफ करचे ना. सगळे जन आक्रोश हो तांच्या ह्या कृतीक लागून जाल्लो आसा जाता आणि ह्या निमतान ज्या तरेन हे बिल पारीत जालें ताचो निशेध करता. त्याच बरोबर फुडल्या सुत्रांत डॉक्टर प्रमोद सावंत, सुलेखा नमस्कार. आमकां सगळ्यांक खबर आसा 16th वुमन्स रिजर्वेशन बिल 2026
इंट्रोड्यूस जाले आणि ऑन 17th ताचेर पास आहा जावन दीस बिल हॅज बीन रिजेक्टेड. खरें पळोवपाक गेलें जाल्यार इट्स नॉट अ गुड थिंग वीच दे हॅव डन. ऑपोजिशन पार्टीन केल्लें आसा ही गजाल हाचेर हांव निशेध करता. कित्याक तर ते एक विसरले की हे जे बिल आसा दॅट वॉज ओनली फॉर द पर्पज ऑफ इम्प्लिमेंटेशन. आमी पळोवपाक गेले जाल्यार एक्चुअली देर इज ऑलरेडी एन ऍक्ट for reservation of 33% which is passed in 2023, and as per this act there is already a reservation for women 33% in assembly and also in parliament. आता हाचेर बिल इंट्रोड्यूस करपाचें कारण कितें आशिल्लें वुमन्स रिजर्वेशन बिल की ताचें इम्प्लिमेंटेशन बिकॉज एक्ट जालो की ताचें इम्प्लिमेंटेशन इज ऑल्सो रिक्वायर्ड एंड ताचें इम्प्लिमेंटेशन बेगिनाक बेगीन करप अशें आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचे विचार हांच्या गव्हर्मेंटाचे विचार आशिल्ले आणि त्या कारणान हे इम्प्लिमेंटेशन बेगीन जावप म्हणून ताणें हे बिल इंट्रोड्यूस केलें. आतां हे बिल जे ऑपोजिशनान रिजेक्ट केला ओपोज केला सो ते करतना एक विसरले की ह्या बिलाचो फायदो फक्त भारतीय जनता पार्टीकूच जावचो नाशिल्लो, खंयच्या एका पार्टीक जावचो नाशिल्लो तर पूर्ण देशाच्या महिलांक जावपाचो आशिल्लो. महिला म्हणटकूच दॅट इज द रिजर्वेशन फॉर दी विमन ऑफ इंडिया हू रिप्रेझेंट 50% ऑफ दी पॉप्युलेशन. आणि हे जे हो जो फायदो महिलांक जावपाचो आशिल्लो तातूंत तांची महिला आशिल्लीच न्ही की आमचीच नाशिल्ल्यो आणि तांकांय ताचो फायदो जातलो आशिल्लो हे ते विसरले. तांकां तांच्याय महिलांक तांकां तो फायदो येवपाचो ना अशें हातूंतल्यान दिसून येता. सेकंडली आमच्या भारतीय जनता पार्टीन खुबश्यो महिला सदांच रिप्रेझेंट करता, तांकां रिप्रेझेंटेशन दिल्लें आसा, ऑपॉर्च्युनिटी दिल्ली आसा, हें तुमी सदांच पळयत आयला. आतां पळोवपाक जाल्यार तांच्यांनी आपले जे महिला खातीर जे रिप्रेझेंटेशन दवरलें तें लिमिटेड टू देर रॉयल फॅमिली दवरलेलें आसा. पळोवपाक गेलें जाल्यार दे डोंट अलाव ऑर दे डोंट वॉन्ट म्हणपाचें दॅट आउटसायड दॅट फॅमिली तांकां भायली महिला येवन कोणें तरी रिप्रेझेंट करप हें तांकां पटलें ना. ताच्या खातीर म्हाका दिसता तांच्यांनी ओपोज केलो. सो हे जे ताणें केल्लें आसा कार्य ताका हांव म्हजो ताका निशेध आसा की हे जे कार्य केलां जे ताणें एका सायडीन आमकां महिलांक दिलें आनी दुसऱ्या सायडीन आमच्या तोंडांतल्यान काडून घेतले. आमचो जो हक्क आशिल्लो तो आमकां डिनाय केलो बाय ऑपोजिशन. ताच्या खातीर हांव तांचे पूर्णपणे निशेध करता. फुडल्याच फावटीचेर आमचे आमदार डॉक्टर देवी ह्या उलयतले. नमस्कार. आज हांगा उपस्थित आमचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी, आमचे पार्टीचे अध्यक्ष रामू नायकजी, सुवर्णा तेंडुलकर महिला मोर्चा अध्यक्ष, आमची माझी महिला वांगडी बाकीची सगळी तुमकां पत्रकार बंधू नमस्कार. नारी शक्ती वंदन अधिनियम पयलींच आमी प्रेस कॉन्फरन्स घेवन आमचे मदीं एक उत्साह निर्माण आशिल्ली, एक उर्जा निर्माण जाली की फायनली महिला खातीर कितें तरी बरें जातलें आनी भारतीय जनता पार्टीच्या खातीर आनी आमचे माननीय प्रधानमंत्री मोदीजी खातीर एक फायनली एक महिलाक शासन आनी प्रशासनान फुडें वचपाक एक संदी मेळटली. राजकारणान तितलेंच एक रिप्रेझेंटेशन मेळटलें जे इतले वर्सां आमी पळयलां की महिलाक मेळूं ना. महिलाक आमी पळयता की प्रत्येक क्षेत्रान फुडें सरिल्ली आसा. खंयचेंय क्षेत्र जावनी एक फ्रॉम अ गर्ल चायल्ड टू स्टुडंट आसूनी की कॉलेज आसूनी की फुडें डॉक्टर जावन इंजिनियर सगळ्या क्षेत्रांनी महिला फुडें आसा. पण राजकारणान तांकां तितलें रिप्रेझेंटेशन मेळना आसून जे डिसिजन मेकींग पॉलिसी मेकींग लॉ चेंजीस जे जावपाक जाय देशा खातीर ते केन्ना जावपाक शकता जेन्ना तांकां रिप्रेझेंटेशन मेळटा. आनी हें 33% रिप्रेझेंटेशनानच जावपाक शकतालें. पण हें आनी वी विमेन आर द 50% पॉप्युलेशन ऑफ द कंट्री आनी आमकां फुडें व्हरपा म्हणजे हें जे पयर जें घडलां इट इज एक्चुअली ऐतिहासीक दीस जावपाचो हो आमच्या भारत देशान की फायनली हे बिल पास जावन. बट इट इज आय थिंक आमी म्हणपाक शकता ब्लॅक डे फॉर द हिस्ट्री ऑफ इंडिया भारत बिकॉज महिला खातीर खऱ्या अर्थान तर आमकां फुडें व्हरपाक जाय आशिल्लें. खरेंच तांकां तर महिला फुडें व्हरपाक जाय जाल्यार हें बिल पास जाता आशिल्लें आनी तें राजकारण करपा नाशिल्लें. हातून प्रत्येक महिलाचें स्वाभिमान आनी तांचे पळय आत्मसन्मान आसा ताजे हें अपमान प्रत्येक महिलाची जी आशा आशिल्ली अपेक्षा आशिल्ली की फायनली महिला आमी इक्वॉलिटी म्हणटात
अजूनपर्यंत आमी वुमन्स डे मनयतात कित्याक इक्वॉलिटी आमकां झगडचें पडटा फॉर आर इक्वॉलिटी. फायनली प्रत्येक महिलाक दिशिल्लें की आमकां रेप्रेझेंटेशन मेळटलें आनी आमी भागीदार जातले देशाक एक आकार दिवपाक, देशाक फुडें व्हरपाक, देशाचे पॉलिसी डिसिजन्स घेवपाक, देशाचे जे कितें लॉ चेंज करपाक जाय. भारत आमचे माननीय प्रधानमंत्री म्हणटा आमचे 50% पॉप्युलेशन जे महिला आसा दे आर मच निडेड, इक्वली रेप्रेझेंटेशन आसपाक जाय आनी भागीदार आसपाक जाय. आमची विकसीत भारत तर 2047 जावपाक जाय जाल्यार तितलीच महिला फुडें आसपाक जाय इन पॉलिसी मेकिंग डिसिजन्स एंड लॉ मेकिंग डिसिजन्स. पण हें जावपाक पावना बिकॉज जे ऑपोजिशन पार्टीज आसा तांणी ते भिले की हें तर घडलें जाल्यार नारी शक्ती कितें म्हणटा ती खऱ्या अर्थान तांकां दिसून येतली, महिला शक्ती, नारी शक्ती. आनी जे माननीय प्रधानमंत्रीन 2014च्या महिला खातीर जे पळय वेगळ्यो वेगळ्यो योजना करून दिल्या आनी आयसिंग ऑन द केक वूड हॅव बीन दीस 33% रेप्रेझेंटेशन आनी हें सगळें करपाक तांणी दिवना. पण आमी म्हाका दिसता आमी निराश ना. आमचे डिसिजन अटल आसतले, प्रयत्न अटल आसतले आनी खात्री आसा की आमची पार्टी हे डिसिजन फुडें व्हरतले आनी वी वील कीप ट्रायंग टील दीस रेप्रेझेंटेशन हॅपन्स. आनी फायनली एक ना एक दीस असो आसतलो की फायनली आमच्या महिलाक हें रेप्रेझेंटेशन, इक्वल रेप्रेझेंटेशन मेळटलें आनी जे कितें आमचे जे 50% पॉप्युलेशन आसा भारताचें वी वील खऱ्या अर्थान आमकां भारत तर चेंज जावपाक जाय, फुडें वचपाक जाय, ताजो आकार तर बदलपाक जाय जाल्यार इक्वली महिला वील बी भागीदार इन चेंजिंग दॅट. आनी ऑपोजिशनान जे केलां जे आमकां प्रत्येक महिलाचे आत्मसन्मान आनी स्वाभिमानाक आनी आमच्या प्रत्येकाची आशा जी आशिल्ली ताका ठेस पचोवल्या ती म्हाका दिसता तांकां योग्य धडा प्रत्येक महिला शिकयतली. कित्याक म्हाका आय वूड लायक टू रिक्वेस्ट एवरी महिला आमचे गोंय राज्याची आसूं की भारत राज्याची आसूं जेन्ना जेन्ना आतां इलेक्शन जातलें प्रत्येक महिलान त्या प्रत्येक विरोधी पार्टीक विचारपाक जाय की तुमी आमचे कडेन आतां येता खंयच्या तोंडान घेवन येतात, कित्याक तुमकां तर आमी फुडें गेल्ले जाय जाल्यार वाय डिडंट यू अलाव दीस bill to get passed? What is the reason that you didn't allow this bill to get passed? आणि म्हाका खबर आसा की आता इलेक्शना टायमार प्रत्येक महिला 50% आमची जी देशाची महिला आसा ती ह्या विरोधी प्रत्येक ऑपोजिशन पार्टीक धडा शिकयतली आनी तांकां योग्य तांचें स्थान दाखयतली प्रत्येक इलेक्शनाच्या टायमार. आनी जे ऑपोजिशनान केला ताजे हांव निशेध करता आनी इट इज अ व्हेरी व्हेरी सॅड डे फॉर इन द हिस्ट्री ऑफ आमची देशाचे हिस्ट्रीक व्हेरी व्हेरी सॅड डे. आनी हें हाजे फुडें अशें जावपाना हाजी म्हाका खात्री आसा आनी प्रत्येक महिला हें करून दाखयतली आनी आमचे माननीय प्रधानमंत्री आनी भारतीय जनता पार्टी हें फायनली हें पास करून आमच्या महिलाक ते योग्य स्थान दितली अशें म्हाका खात्री आसा. नमस्कार, मैं भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश की तरफ से आज के इस प्रेस कॉन्फ्रेंस में हमारे साथ में मौजूद है हमारे भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्री दामू नाइक, हमारे साथ में हमारे एमएलए डॉक्टर देविया, महिला मोर्चा के अध्यक्ष हमारे सुवर्णा, एडवोकेट सुलेखा शेट्टी, एडवोकेट सलोनी, विद्या, पूनम, आरती एंड रानिया कारदोज. हमारी भारतीय जनता पार्टी की तरफ से हमारे सभी महिला कार्यकर्ता आज इस इंडी अलायंस यानी कि कांग्रेस, सप, तृणमूल कांग्रेस और खास करके डीएमके इनका हम निषेध करते हैं. इंडी अलायंस जो एंटी नेशनल पार्टियाज हैं, ये इंडी अलायंस एंटी वुमेन पार्टियाज हैं. मैं आज की इस प्रेस कॉन्फ्रेंस में गोवा प्रदेश भारतीय जनता पार्टी की तरफ से और गोवा सरकार की तरफ से भी इनका निषेध करता हूँ. आपने 50 साल में इस देश पर जिस कांग्रेस पार्टी ने राज्य किया उस कांग्रेस पार्टी ने कभी 33% वुमेन्स को रिजर्वेशन नहीं दिया. जिस पार्टी की महिला प्रधानमंत्री रही लेकिन उस पार्टी ने महिलाओं को प्रतिनिधित्व देने का काम कभी नहीं किया. इसीलिए मैं भारतीय जनता पार्टी की तरफ से गर्व से कहता हूँ आज इस देश की प्रेसिडेंट एक वुमन है, इसलिए वो भारतीय जनता पार्टी की तरफ से उनका कैंडिडेचर हुआ और आज शी इज द प्रेसिडेंट. मैं गर्व से कहता हूं कि महिलाओं का सम्मान करने का काम किसी ने किया
तो भारतीय जनता पार्टी ने किया। रिसेंटली द दिल्ली चीफ मिनिस्टर इज अ वुमन चीफ मिनिस्टर, एज अ कार्यकर्ता की तरफ से भारतीय जनता पार्टी की तरफ से भारतीय जनता पार्टी ने दिया। ये सपा हो, कांग्रेस हो, डीएमके हो, तृणमूल हो, ये सभी पार्टी तो ये फैमिली राज्य पार्टी है। हमेशा के लिए खुद के फैमिली को आगे करने का काम इन्होंने किया है। आपने देखा तो पिछले 12 साल के टेन्योर में भारतीय जनता पार्टी ने हर तरफ जो जो काम, अच्छा काम देश के लिए किया, उस काम को अपोज करने का काम किसी ने किया तो कांग्रेस ने किया। भारतीय जनता पार्टी की तरफ से 3 तलाक का बिल लाया, उसको विरोध किया। भारतीय जनता पार्टी के बेटी बचाओ बेटी पढ़ाओ किया, उसको विरोध किया। जीएसटी लाया, उसको विरोध किया। भारतीय जनता पार्टी की तरफ से आयुष्मान कार्ड लिया, इसको विरोध किया। भारतीय जनता पार्टी की तरफ से यानी सीए इंट्रोड्यूस किया, उसको विरोध किया। भारतीय जनता पार्टी की तरफ से ऑपरेशन सिंदूर, इसको विरोध किया। भारतीय जनता पार्टी की तरफ से यानी जो जो बिल जब यानी जीएसटी लाना चाहे, उसको विरोध किया। इसीलिए मैं कहता हूं कि कांग्रेस इज एन एंटी नेशनल पार्टी मैं कहता हूं, और उसने एंटी नेशनल काम करने का काम हमेशा के लिए करते हैं। इसीलिए आज ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने वेरी वुमन सेंट्रिक गवर्नेंस करते हुए, आप देखो 12 साल के टेन्योर में महिला सशक्त करने का काम किसी ने किया तो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया है। और इन्हीं के कार्यकाल में उन्हें वुमन सेंट्रिक स्कीम्स जो हमेशा के लिए तत्परता से उन्होंने, चाहे वो प्रधानमंत्री शौचालय हो, चाहे वो प्रधानमंत्री आवास योजना हो, उज्ज्वला योजना हो, उजाला योजना हो, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ हो, मुद्रा लोन हो, स्टार्टअप हो, स्टैंडअप हो, इसकी ऑन एन एवरेज देखो तो मोर देन द 40 to 50% द वुमन हैव पार्टिसिपेटेड, वुमन हैव बेनिफिटेड। और सबसे ज़्यादा तो मैं कहूँगा कि इस देश की आबादी जो 140 करोड़ है, उसमें से 50% आबादी विच इज महिलाओं की आबादी है। यानी इसीलिए मैं कहता हूँ कि 70 करोड़ जनता के महिलाओं के ऊपर अन्याय करने का किसी ने काम किया तो इंडिया अलायंस और उनके पार्टनर ने किया है। मोदी जी के कार्यकाल में वुमन सेंट्रिक गवर्नेंस, वो वुमन लेड गवर्नेंस करने का जो हमने पॉलिटिकल बिल रिजर्वेशन ला के इसको वुमन लेड गवर्नेंस करने की हमारी इंडिया अलायंस की जो बात थी, उसको किसने रोका और किसने महिलाओं को धोखा दिया तो इंडिया अलायंस ने दिया। इसीलिए मैं आज इस प्रेस कॉन्फ्रेंस की तरफ से पूरे गोवा की जनता की तरफ से, मेरे गोवा के महिला भगिनियों की तरफ से मैं कांग्रेस और उनके पार्टनर डीएमके, तृणमूल कांग्रेस और सपा, इनका निषेध करता हूं। और जनता उनको निश्चित रूप से जब जब इलेक्शंस आएगी तभी उनको पता चलेगा कि महिलाओं का सम्मान न करना क्या होता है, महिलाओं को रिजर्वेशन न देने का मतलब क्या होता है, ये डेफिनेटली बताऊं। मैं तो कांग्रेस के महिलाओं को भी आह्वान करता हूं कि जिन पार्टी ने आपको रिजर्वेशन न दिया तो उस पार्टी के लीडर्स को पूछो, और डेफिनेटली उन्होंने पूछना चाहिए। ये मेरा तो कहना है कि हमेशा के लिए, इसीलिए यानी अपोजिशन का द एंटी वुमन स्टैंड हमेशा के लिए उन्होंने लिया है। हमेशा के लिए उन्होंने इस तरह से आपने देखा तो ईच एंड एवरी जो योजनाएं आगे बढ़ाई उसको विरोध करने का काम किसी ने किया तो मैंने कांग्रेस और उन्होंने किया। मैं इसके ऊपर कहते वक्त हमेशा के लिए गोवा सरकार या डबल इंजन सरकार, इन्होंने भी वुमेन सेंट्रिक स्कीम हमेशा के लिए लाए। सबसे पहले चाहे वो गृह आधार स्कीम 1500 रुपीज पर मंथ वुमन को देने का काम, मोर देन द 1,50,000 वुमेन्स दर पर महीना यानी 1,500 रुपीज देने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार की तरफ से गोवा में हम कर रहे हैं। चाहे वो यानी गृह आधार हो या लाडली लक्ष्मी हो, ऑन एन एवरेज 1 लाख रुपए देने का काम जो उसके शादी में हो या यानी उसके एजुकेशन के लिए, ये काम भारतीय जनता पार्टी की सरकार की तरफ से किया है। इसीलिए यानी हमारा जो सरकार डबल इंजन का सरकार है, विच इज एन वुमेन सेंट्रिक स्कीम, हर घर नल से जल हो, हर घर शौचालय हो, हर घर एलपीजी कनेक्शन हो, ये सब स्कीम लोगों के तरफ से पहुंचाने का काम भारतीय जनता पार्टी की गोवा के सरकार ने हमेशा के लिए किया है। इसीलिए मैं यानी कांग्रेस का निषेध करता हूँ, मैं इंडिया अलायंस का निषेध करता हूँ। सही में ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी का जो पूरे देश के यानी उन्होंने कल एड्रेस किया, उन्होंने इसके प्रति यानी महिलाओं के प्रति यानी उन्होंने कहते वक्त कहा कि डेफिनेटली इन फ्यूचर वी विल पास दिस बिल, और उनका सम्मान, उनको रिजर्वेशन देने का काम इंडिया अलायंस और भारतीय जनता पार्टी की सरकार इन फ्यूचर डेफिनेटली ये हम करेंगे, ये मैं कहता हूँ। और हमें पूरा यानी महिलाओं का सभी के लिए सपोर्ट रहेगा, ये भी मैं चाहता हूँ। आजच्या खासा सुवाळ्याचेर हांव प्रेस कॉन्फरन्साचेर उलयता आसतना हांव इंडिया अलायंस काँग्रेस, सप, डीएमके आनी तृणमूल
हांचो हांव विरोध निशेध करता गोंय भारतीय जनता पार्टीच्या वतीन, गोंयच्या म्हज्या महिला भगिनींच्या वतीन आनी त्याच बरोबर गोंयच्या डबल इंजिनच्या सरकारच्या वतीन ज्या पद्दतीचो स्टँड तेंच्यांनी घेतला की काँग्रेस पार्टी ही एंटी नॅशनल पार्टी आसा, ही एंटी वुमन पार्टी आसा आनी सातत्यात ह्याच पद्दतीचो स्टँड तेंच्यांनी प्रत्येक फावटी घेतलेलो आसा. देशाची एक वुमन प्रधानमंत्री काँग्रेस पार्टीक दिले, बट तांकां 33% रिजर्वेशन दिवपा खातीर जमलें ना. तांच्यांनी जेन्ना जेन्ना 33% रिजर्वेशनाचो येता तेन्ना फक्त महिलांच्या खातीर आनी महिलांचो तेंच्यांनी मता खातीरच फक्त तेंच्यांनी महिलांचो कार्ड हें फुडें केल्लें आसा. भारतीय जनता पार्टीचें सरकार हे वुमन सेंट्रीक गव्हर्नन्स आसा. हे मोदीजीच्या फाटल्या तुम्ही 12 वर्साच्या कार्यकाळात जर काढून पळयता आसत जाल्यार आमी म्हणटा हर घर शौचालय आसतलें, हर घर नल से जल आसतलें, किंवा आमी म्हणटा प्रधानमंत्री आवास योजना ही पयले फावटी महिलांच्या नांवाचेर दिली. जनधन अकाउंट हे जे सुरवात केले भितरले 40 कोटी अकाउंट हे महिलांच्या नांवाचेर जाले. पयले फावटी म्हणजे महिला हे आपलो खातें बँकेन उगडपाक शकली. त्याच बरोबर प्रधानमंत्री आवास योजना हे महिलेच्या नांवाचेर घर जावपाक शकले. अशा पद्दतीच्यो विविध स्किमी स्टँड अप इंडिया काडून पळयात, मुद्रा लोन योजना काडून पळयात, RDAचे सेल्फ हेल्प ग्रुप काडून पळयात. पुराय देशभर पयले फावटी आमी म्हणटा की सेल्फ हेल्प ग्रुपा खातीर आनी विदावट एनी शुअरिटी, विदावट एनी गॅरंटी जर लोन दिवपाक शकले आसत जाल्यार ते मोदीजीच्या सरकाराच्या कार्यकाळात. म्हणूनच तर आमचे वुमन सेंट्रीक गव्हर्नन्स हे वुमन लॅड गव्हर्नन्स करपा खातीर आमकां पॉलिटिकल रिजर्वेशन हे तितकेच म्हत्वाचें आशिल्लें आनी म्हणून 33% रिजर्वेशन येता त्या 2029 भारतीय जनता पार्टीचे आनी इंडिया अलायन्स हांकां ते दिवपाचें आशिल्लें. म्हणून हे परत एकदां म्हणजे नारी शक्ती वंदन अधिनियम बिल हे इंट्रोड्यूस केल्लें. खरें म्हणजे ह्या बिलाक सपोर्ट करचो सोडून सातत्यात काँग्रेस, सपा, तृणमूल काँग्रेस आनी DMK म्हणजे ज्यांची इलेक्शन सातात जावपाची आहा थंयसरूय बी महिला तांकां डेफिनेटली दाखोवन दितले की तांची पावर कितें आहा ती. आनी 2029च्या इलेक्शनाक आमी जे म्हणटाले की पंचायत टू पार्लमेंट आमकां महिला ह्यो वेवस्थीत रित्या आमकां रिजर्वेशन पळोवपाक मेळटलें आसलें. बट काँग्रेसीन हो काळो दीस हो महिलांच्या खातीर दाखोवन दिलो. हो महिला केन्नाच विसारची ना आनी सातत्यात जेन्ना जेन्ना वेळ येता तेन्ना महिला तांकां दाखोवन दितली. महिलांचो सन्मान हो सातत्यात भारतीय जनता पार्टीत केला. आयजूय बी तुमी पळयचे आसत जाल्यार व्यासपीठाचेर आमच्या बरोबर आशिल्ल्यो सगळ्यो महिला भगिनी आमच्यो ह्यो खंय तरी पॉलिटिकल पार्टीचे पद म्हणजे 33% आमी आमच्या पॉलिटिकल रिजर्वेशनांनी तांकां ज्या बरोबर पार्टीच्या स्टँडांनी 33% रिजर्वेशन दिता. सगळ्यो बशिल्ल्यो म्हाज्या बरोबर महिला ह्यो पार्टीच्या पदाचेर आसात, त्यो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स आसात आनी सातत्यात उलोवपा खातीर वोकल आसतात. म्हणून आमच्या सगळ्या गोंयच्या महिलांच्या वतीनय बी हांव काँग्रेस ह्या पार्टीचो निशेध करता. तुम्ही पळयलां आसतलें की भारतीय जनता पार्टीक पयले फावटी म्हणजे आमी जेका म्हणटा की प्रधानमंत्री पद दिवपाचें जर आयलें आसत जाल्यार आमी पयले फावटी महिला प्रधानमंत्री पद दिलें. दिल्लीचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीची एक सामान्य कार्यकर्ती दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचेर फर्स्ट टायम इलेक्ट जाल्या उपरांत मुख्यमंत्री पदाचेर पावले. हो महिलांचो सन्मान भारतीय जनता पार्टीच्या सरकारान सातत्यात केला आनी म्हणून तर आमी म्हणटा की काँग्रेसीन अशा पद्दतीच्या हेज्या व्हडल्या पार्टीत 50 वर्सां राज्य केल्या उपरांत सुद्दां महिलांचेर अन्याय करपाचें काम केलें. त्या खातीरच पुराय देशांतल्यो महिला ह्यो तांकां दाखोवन दितले की कशा हो अन्याय जो तेंच्यांनी केला हो मताच्या रुपांत जेन्ना जेन्ना येतलो तेन्ना 100% महिला ह्यो भारतीय जनता पार्टीच्यो आनी इंडिया अलायन्स हांच्या फाटल्यान रावतले हाची म्हाका खात्री आसा. आनी नक्कीच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हटलां तेन्ना की एका 2/3 मेजॉरिटी लोकसभेत जायी पडटा. 2/3 मेजॉरिटी ही नक्कीच भारतीय जनता पार्टी कडेन येतली आनी हे बिल आमी इन फ्युचर हे 33% रिजर्वेशन महिला भगिनींक दिवपा खातीर आमी कार्यतत्पर आसतले हें सांगता. आनी परत एकदां हांव काँग्रेस, सपा, तृणमूल आनी DMK हांचो निशेध करता. अजूनही स्टँड करता. जर 33% रिजर्वेशन म्हजो सीट आयलो आसत जाल्यार हांवें पयलींय म्हटलां की म्हणजे मात सुद्दां मनात किंतु परंतु न दवरता महिला भगिनींच्या खातीर सीट रिजर्व करपा खातीर तयार आसता. आतां हे म्हाका विचारच्या विशयाचेर अपोजिशनाक विचारलेल्या चड बरें आसलें. तांकां कसलो भंय तो तांच्या मनान आसा हो आमकां कळूंक ना. त्या खातीर तांच्यांनी खरें म्हणजे तें ओपन करपाक जाय आसलें. पण हेजेर ओपन तेंच्यांनी चर्चा केली ना.
म्हणजे मानाधीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यानी तांकां आव्हान केल्लें की तुमी डिबेट करात आनी त्यांची जर डिबेट तूं काडून पळयशात की सगळ्या जाणांचे तांकां कसलो भंय आसलो हो म्हाका कळना. 33% तांच्यांनी म्हटलें की नॉर्थ वर्सीस साऊथ हें करून दाखयलें. तांच्यांनी मानाधीक होम मिनिस्टर तांच्यांनी तांकां तोय रेशो दाखयलो की आमच्या तमिळनाडू सारकिल्या राज्यांत जवळपास 20 सीट लोकसभेचे आनीक वाडटाले आनी लोकसभेचे जर 20 सीट वाडटा इट इज इन द इक्वल रेशो, इट इज नॉट एट द पॉप्युलेशन रेशो. म्हणून 2011चो सेन्सस घेवन तांचेय सीट जर नॉर्थांतल्या राज्यांतले सीट वाडटाले आसत जाल्यार सावथांतल्या राज्यांतले सीट वाडटाले. आमी तर मोठ्या अभिमानान सांगतालो की एक एडिशनल सीट गोंयाकूय मेळपाक शकतालो. की ह्याच पद्दतीन आसतना तांकां कित्याक कसलो भंय दिसलो आनी कितें हें म्हाका खबर ना. कारण हो भंय फक्त फॅमिली राज्यांतलो आसा. तांकां आपल्याच फॅमिलींतल्यो महिला फक्त फुडें येयल्ल्यो जाय. ह्यो जर सामान्य 33% आयले आसत जाल्यार सामान्य महिला जी आसा ही फुडें येतली आसली. हो भंय तांकां आशिल्लो. आयज पर्यंत तेंच्यांनी जर महिलाक फुडें काडपाची केला आसत जाल्यार आपल्याच हेका काडलेलें आसा. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळांत पळयात तुमी आमचे जिल्हा पंचायत सदस्य काडून पळयात किंवा जेन्ना जेन्ना आमकां पद दिवपाचें जाता तेन्ना तेन्ना आमी सामान्य महिला ज्यो आसा ह्यो आमच्यो आमी रिप्रेझेंटेशन आनी रिजर्वेशन तांकां फुडें दिल्लें आसा. थँक्यू. तुम्ही अनाउन्स केल्लें की फोंड्या बाय तुम्ही हे विसरतात की फाटले फावटी महिला मंत्रीपद हें म्हाज्याच सरकारांत आशिल्लें. महिलेकूच मंत्रीपद दिल्लें फाटलेय फावटी. डेफिनेटली आता आमी कितें तरी विचारूय करूं येता. काय हरकत ना. देव बरें करूं. तो एम्प्टी बर्थ भरतले म्हणल्यार तुम्ही मिनिस्टर. अरे हांगासर तुमी 33% रिजर्वेशनाचो निशेध करपा खातीर आमी जमल्या. तुमकां मंत्रीपदाचें पडला. नक्कीच आमी फुडले भरतले.